Your favorite spot in Mumbai? From a restaurant point of view, still Mysore Cafe, where I did chemical engineering. That's where I ate for 4 years, and from 75 to 79, and I still continue right until 27. So you still order idlis and dosas from Mysore Cafe? I still order idlis and dosas from Mysore Cafe and go there once a week. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील माटुंगा या परिसरात. या परिसराला महेश्वरी उद्यान आणि किंग सर्कल सुद्धा म्हटलं जातं. तर मी आज एका कॅफेला भेट देणार आहे. ते त्यांच्या साऊथ इंडियन डिशेससाठी खूप प्रसिद्ध आहे. आपल्या भारतातील श्रीमंतांपैकी एक श्रीमंत मुकेश अंबानी सर यांचं फेवरेट हॉटेल आहे साऊथ इंडियन फूडसाठी. तर त्याचं नाव आहे कॅफे मैसूर. मुकेश अंबानी सर हे त्यांच्या कॉलेज टाईमपासून या रेस्टॉरंटमध्ये येत आहेत आणि जे काही साऊथ इंडियन डिशेस आहेत ते त्यांना खूप आवडतात या हॉटेलमधल्या, आणि अजूनही त्यांच्या घरी इथून ते पार्सल होतात. Every Sunday we eat your food at our house. Thank you so much. Only because of you. तर मी या हॉटेलचं तुम्हाला लोकेशन सांगतो. सेंट्रल माटुंगा स्टेशन इथे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि त्याचबरोबर किंग सर्कल हे हार्बर लाईनचं स्टेशन सुद्धा 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आपण कॅफे मैसूरला आपण भेट देणार आहोत आणि त्या रेस्टॉरंटचं ॲम्बियन्स बघणार आहोत, इंटेरियर बघणार आहोत, त्यामध्ये कोणते कोणते साऊथ इंडियन डिशेस भेटतात ते बघणार आहोत, आणि त्यापैकी आपण 1-2-4 आपण सुद्धा टेस्ट करणार आहोत. काय आहे यामधील जे साऊथ इंडियन डिशेस आहेत ते आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक मुकेश अंबानी सर यांना का आवडतं हे आपण जाणून घेणार आहोत. चला मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये कॅफे मैसूरमध्ये. मित्रांनो, मी आता आलेलो आहे मैसूर कॅफेच्या आतमध्ये आणि मी ऑर्डर केलेलं आहे. तर मी बघा आहे रसम वडा, आणि ही कॅफे मैसूरची एक फेमस आहे खोटे इडली. खोटे इडली तर मी हे दोन्ही टेस्ट करणार आहे, आणि याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता हे जे रासम आहे, सांबार असतं रासम, आणि जो रासम वडा आहे तो पूर्णपणे सोक केलेला आहे त्याने. मस्टर्ड सीड आहेत आणि एक त्याने चटणी दिलेली आहे मला त्याच्याबरोबर. तर मी त्याचं टेस्ट कशी, एकदम सॉफ्ट आहे. व्हेरी नाईस, खूप छान, एकदम सॉफ्ट आहे वडा. आणि हे जे रसम आहे ते पण, त्याची पण टेस्ट खूप छान आहे. असं टोमॅटोचं आपण कधी सूप पितो त्याच्याप्रमाणे त्याचं फ्लेवर येतो आहे मला. मी अजून एक बाईट घेतो. रसम पण गरम आहे, वडा पण एकदम फ्रेश आहे. त्यावर त्यांनी मला ही चटणी दिली आहे,
गुड, एक्सलेंट. तर मी म्हैसूर कॅफे त्यांची जे काय एक स्पेशल डिश आहे ते आहे कोटे इडली. आणि बघू शकता तुम्ही हे जे आहे इडलीच आहे, पण त्यांना ही जे आहे लीफ, आपलं फणसाची जी पानं असतात त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, बनवलेली आहे ही इडली. कोटे इडली आहे, टेस्ट करतो. गरम आहे इडली आणि सांबार दिलेला आहे त्यांनी. सांबार पण फ्रेश आहे. मी इडलीचं पुन्हा नुसता इडलीचा बाईट घेऊन बघतो काय म्हणजे डिफरंट काय आहे याच्यामध्ये. ती फणसाच्या पानामध्ये त्यांनी बनवलेली इडली आहे, त्याचा काय वेगळा फ्लेवर येतोय का बघ. आपण नॉर्मल इडली खातो त्याच्यामध्ये असं फ्लेवर येत नाही, पण हे जी त्यांची एक वेगळी डिश आहे कोटे इडली, ती फणसाच्या पानामध्ये बाजूने ते लीफ लावतात सगळे आणि त्याच्यामध्ये ते बॅटर टाकून बनवतात इडली. तर त्याचा जो फ्लेवर आहे फणसाच्या पानाचा तो त्या इडलीमध्ये आलेला आहे. जर तुम्ही नुसती इडली खाऊन बघितलात तर तुम्हाला नक्की तो फ्लेवर जाणवेल त्या फणसाच्या पानाचा. तर जर तुम्ही म्हैसूर कॅफेला आलात, कॅफे म्हैसूर, तर नक्की हा जो एक वेगळा प्रकार आहे नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, मी अजून एक डिश मागवली या कॅफेमधली. त्याचं नाव आहे दिलखुश डोसा. म्हणजे हे खाल्ल्यावर तुमचा दिल खुश होणार म्हणून तिचे दिलखुश डोसा. हे ओनरची चॉईस आहे. तर बघू शकता त्याच्याबरोबर त्यांनी सांबार दिलं आहे, चटणी दिली आहे आणि मी बघू शकता एक असं थोडंसं हेवी दिसतंय हा डोसा. त्याच्यामध्ये काय काय फिलिंग आहे ते मी बघतो आतमध्ये, मला दाखवतो. हे बघा, बघू शकता ह्याच्यामध्ये भरपूर वेजीस आहेत, बटाट्याची भाजी आहे, चीज पण आहे, कॅप्सिकम आहे. तर मी ट्राय करतो. येस, मी असं ट्राय करतो. डिफरंट टेस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळे जे व्हेजेसचे क्रंचेस आहेत ते येत आहेत मला, आणि चीज सुद्धा टाकलेलं आहे. म्हणजे एक चांगला हेवी डोसा आहे, ट्राय करू शकता इकडे आल्यावर. तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये येण्याचं कारण एकच होतं की आपल्या भारतातील जे श्रीमंतांपैकी एक श्रीमंत मुकेश अंबानी सर हे त्यांच्या कॉलेज पिरियडपासून या हॉटेलमध्ये येत आहेत आणि इथे जे साऊथ इंडियन डिशेस आहेत ते त्यांना खूप आवडतात. तेव्हापासून ते आत्तापर्यंत सुद्धा ते या रेस्टॉरंटला मध्ये मध्ये भेट देतात. कधी कधी घरी इथून त्यांचं पार्सलसुद्धा जातं. आणि काही महिन्यापूर्वी मुकेश अंबानी सरांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचं एवढ्या मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं बघितलं असेल. जगातलं सर्वात मोठं वेडिंग असेल ते. त्यामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी, भारतातलेच नव्हे तर पूर्ण जगभरचे सेलिब्रिटी आलेले, त्यांनी परफॉर्म केलं होतं. त्यामध्ये कॅफे म्हैसूरचे ओनर जे आहेत त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन होतं. तर मित्रांनो, मी आता ही ओनर्स फेवरेट कॉफी अँड डोब्रा मागवलेली आहे. मी त्याची टेस्ट करतो कशी आहे सांगतो. हो हो, एक्सलेंट. कॉफी एकदम स्ट्रॉंग आहे आणि पंच लागतोय, कडक कॉफी एकदम. शुगर पण त्यांनी खूप कमी वापरलेली आहे, त्यामुळे जरा
इकडे आलात तर नक्की ट्राय करा कॉफी इन डोबरा. तर मित्रांनो, जर तुम्ही मुंबईतील माटुंगा या परिसरात असाल तर नक्की या कॅफे मैसूरला भेट द्या. इथे वर्थ इट आहे. खूप टेस्ट प्रत्येक आयटमची डिफरंट आहे. पोटे इडली असेल, दिलखुश डोसा असेल, रसम वडा आहे, त्याची म्हणजे टेस्ट डिफरंट आहे. तुम्ही ट्राय करू शकता. मित्रांनो, असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.